नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लहान 1-1.5 वर्षाच्या मुलीला अगदी कमी कपड्यामध्ये कसा ड्रेस शिवता येईल आणि आता उन्हाळ्यासाठी कसं होतं, जरासा हाफ स्लीवलेस ड्रेस असेल की छान वाटतं घालायला उन्हाळ्यामध्ये। त्यामुळे हे बघा, मी असं जो काही उरलेला कपडा होता ड्रेस मटेरियलमध्ये, ड्रेस शिवून उरलेला कपडा होता, तर त्याच्यासाठी मी असं कटिंग करून शिवून घेतलेला आहे। एकत्र फुल्ली कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला हवा असल्यास तर मी फुल कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ करेन तुमच्यासाठी। तर बघा, इथं मी काय केलेलं आहे, मागचा पुढचा भाग जोडून घेतलेला आहे, अगदी कमी अस्तरामध्ये जोडून घेतलेला आहे आणि खालच्या आणि खालच्या भागाला चुन्या मारून घेतलेल्या आहेत दोन्हीही, आणि त्याला मी आता इथं जॉईंट करून घेणार आहेत। तर अगदी कमी कपड्यामध्ये होतं, जास्त कपडा लागत नाही आणि हा प्युअर कॉटन असल्यामुळे मी ह्याला अस्तर वगैरे काही लावणार नाही आहे। फक्त थोडासाच अस्तरचा भाग मी कट करून वरती गळ्याला आणि मुंड्याला स्लीवलेससाठी मी तिथं जोडून घेतलेलं आहे। का तर त्याच्यासाठी वेगळी काही एक्स्ट्रा अशी पट्ट्या वगैरे कट करून लावायची काहीही गरज नसते, का तर छोट्या मुली असतात, होऊन जातं त्याच्यामध्ये आणि अगदी कमी कपड्यामध्ये आणि सुंदर असा छान ड्रेस बनतात आणि उन्हाळ्यासाठी तर खूप छान असतात। अशा पद्धतीने बघा, आता मी इथं पुढं हे खालचा भाग आता मी इथं जोडून घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीनं मी आता दुसरा पाठीमागचाही भाग जोडून घेत आहे। तर पहिल्या वरच्या भागाला काय करायचं आहे, तुमचं काही डिझाईन असेल किंवा बंद वगैरे जे काय आहे ते जोडून घ्यायचे आहेत आणि अस्तरचं एकच तुकडा कट करून गळा आणि शोल्डर तयार करून घ्यायचे आहेत। आणि हे पहा, अशा पद्धतीने मी हा पाठीमागचाही भाग जोडून घेत आहे आणि खूप छान असे ड्रेस तयार होतात लहान मुलींच्यासाठी आणि अगदी कमी कपड्यामध्ये होतात। तुम्हालाही हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कसा ड्रेस वाटला। आणि जर तुम्हाला खरोखरच फुल्ली कटिंग टिचिंग जर पाहायचे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी परत रिटर्न मी तुम्हाला व्हिडिओ बनवेन कटिंग आणि स्टिचिंगसाठी। हे पहा, दोन्ही भाग माझे जोडून झालेले आहेत। तर हे बघा, आता मी साईडनं दोन्ही साईडनं आता मी जोडून घेणार आहे आणि जास्त याला शिलाई पण करायची काही गरज नसते। अगदी खालच्या भागांना चुन्या आणि वरच्या भागाला 2 अस्तरचे तुकडे लावले की झालं, अगदी कमी वेळामध्ये असा हा ड्रेस होऊन जातो। हे पहा, असं हे करून जोडून बरोबर करेक्ट पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि शिवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा, हे शिवायचं आहे आणि हे उलट्या साईडने शिवायचं आहे। आणि आपण काय करायचं, शिवून झाले केला आपण ओव्हरलॉकच्या मशीनवरती असेल तर ओव्हरलॉक करून घ्या, नसेल तर साईडला बारीक अजून जराशी टिप मारलीसा तरीसुद्धा चालते साईडच्या शेवटच्या कॉर्नरला। असं काही ओव्हरलॉकचं मशीन असायलाच पाहिजे किंवा मारलंच पाहिजे असं काही नाही, परंतु ओव्हरलॉकचं मशीन जरासं फिनिशिंग दिसायला छान दिसतं, त्यामुळे शक्यतो करून दोन्हीही चालून जातं। असं काही कंपल्शन नाही, ज्याच्या त्याच्या आवडीच्या विषयावर आहे। अशाच पद्धतीने मी दुसरी साईड पण जोडून घेत आहे, तर तुम्हाला दिसेल पुढं की किती छान आणि सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे आणि खूप छान दिसत आणि लहान मुलींना तरी वापरायला अगदी कॉटनचं छान असतं। का तरी दुसरे कपडा असं मुलांना असं रॅशेस करू शकतो, तरी हे कॉटन असल्यामुळं वापरायला अगदी सुटेबल असतं। राहिलेला एक्स्ट्राचा कपडा असा कट करून टाकायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने आता ही उलटी साईड आहे बघा, अगदी थोडासा मी वरती गळ्याच्या जवळ तुम्हाला दिसत असेल अस्तरचा कपडा लावून उलटा केलेला आहे, अगदी कमी कपड्यामध्ये होतोय। हे बघा, सरळ केल्यानंतर बघा फायनली लुक हा ड्रेसचा असा दिसतोय आणि खूप छान आणि कमी कपड्यामध्ये बनतोय। बघा किती छान सुंदर असं तयार झालेलं आहे। त्याचे बारीक धागे वगैरे कुठं तरी असतात ते काढून टाकायचे आहेत। हे पहा, ही पुढची बाजू आहे आणि पाठीमागल्या बाजूला इथं जरासं एक हुक लावायचं। जर वाटलंच आपल्याला डोकं जाणार नाही तर थोडंसं कट करून पहिलंच ऑलरेडी त्या अस्तरमध्ये हुकाला आपण हे करायचं आहे, जागा करायची आहे। तर बघा, हे कुठंही असं शिलाई वगैरे कुठंही दिसत नाही आहे। तुम्हाला जर असं खरोखरच असं शिवायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, तुमच्यासाठी व्हिडिओ मी नक्की बनवेन। पहा किती छान आणि असा सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे। हे पहा, किती सुंदर ड्रेस झालेला आहे बघा आणि किती छान लुक देतोय। आणि आता तुम्ही असं विकत आणायला गेलं तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात। तर अशी ही ट्रिक आहे की आपण ज्यावेळेला ड्रेस मटेरियल खरेदी करतो तर त्याच्यामध्ये कपडे जर राहिलेला तुकडा राहतो तर तो
असा ड्रेस बनवून घ्या.